सुधा राणीसोबत खूप खुश होती. तिच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी राणीने भरून काढली होती. राणीला प्रेमाने कुरवाळत सुधा आपल्या भूतकाळाचा मागोवा घेत होते. काय मिळालं होतं तिला या भूतकाळातून? दुःख, विरह, एकटेपणा. पण तिला त्याची पर्वा नव्हती. ती आहे त्या परिस्थितीत खुश होती. आजही तिला तो दिवस जशाचा तसा आठवत होता. ती आज पहिल्यांदा त्याला भेटली होती. भेट कसली धडकलीच होती म्हणा त्याला. ती सायकल घेऊन कॉलेजला निघाली होती. पण वाटेत कुत्रा मागे लागला व तिने जोरात सायकल पळवली. ती इतकी घाबरली होती की समोरून येणाऱ्या विनोदच्या अंगावर जाऊन ती धडकली. दोघेही सावरले. सुधा खूप लाजल्यासारखी झाली. विनोदने कुत्र्याला घालवले. सुधा विनोदला सॉरी म्हणून पुढे निघून गेली. विनोदच्या मनात मात्र सुधा घर करून गेली होती. दुसऱ्या दिवशी सुधा सारिकाकडे गेली. सारिका तिची आवडती मैत्रीण. तिच्या घरी पोचल्यावर बघते तर काय, विनोद तिथेच होता. त्याला पाहताच तिला घडलेला प्रसंग आठवला व परत लाजल्यासारखं झालं. तिने सारिकाला घडलेला प्रसंग सांगितला व मुलगा कोण आहे हे विचारले. तर तो सारिकाचा आतेभाऊच निघाला. सारिकाने सुधाची विनोदसोबत ओळख करून दिली. सारिकाचे लग्न असल्यामुळे विनोद आला होता. मैत्रिणीच्या लग्नानिमित्त सुधाचं सारिकाकडे जाणं येणं वाढलं होतं. विनोद आणि तिची सारखी भेट होत होती. हळूहळू चोरून होणाऱ्या नजरभेटीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही. या ना त्या कारणाने भेटी व्हायला लागल्या. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. पण प्रेमाचे हे गुलाबी दिवस फार काळ टिकले नाही. प्रेमाला गालबोट लागलंच. विनोदच्या घरच्यांना त्याच्या प्रेमाची कुणकुण लागली व त्यांनी विनोदला माघारी बोलवून घेतलं. विनोदने सुधाला लवकर परत येतो असं वचन देऊन तो गावी गेला. इकडे सुद्धा विनोदच्या प्रेमात धुंद होऊन गुलाबी स्वप्न पाहत होती. पण हे स्वप्न जास्त काळ टिकलं नाही. विनोद आला नाही. पण त्याच्या लग्नाची बातमी तिच्यापर्यंत पोहोचली. पण ती डगमगली नाही. तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. सुधाच्या घरच्यांनीही तिच्या मागे लग्नाचा तगादा लावला. पण सुधाने लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं. घरच्यांनी खूप समजवलं पण ती ऐकायला तयार नव्हती. एकदा विनोद गावी आला तेव्हा तिला भेटला. घरच्यांच्या दबावामुळे लग्न करावं लागलं असं त्यांनी सांगितलं. पण ती त्याच्यावर चिडली नाही की ओरडली नाही. विनोदनी समजवण्याचा प्रयत्न केला. लग्न करण्यास सांगितले. पण ती तयार झाली नाही. ती म्हणाली, प्रेमाचा शेवट म्हणजे लग्नच असतो असं नाही. तुझ्यावर प्रेम करते आणि करत राहील. तू तुझ्या संसारात सुखी राहा. मी कधी तुझ्या संसाराच्या आड येणार नाही. विनोद आपल्या घरी गेला खरा, पण सुधाचं पुढं काय होणार हा विचार त्याची पाठ सोडेना. इकडे घरचे लग्न कर म्हणून पाठीमागे लागले. त्यामुळे सुधाने घर सोडलं. विनोदला हे कळल्यावर त्याने तिला एका सेवाभावी संस्थेत काम मिळवून दिलं. तिथेच तिची राहण्याची सोय पण झाली. तिच्या जीवनाचं नंदनवन झालं. सेवाभावी संस्थेतील लोकांची सेवा करत तिला तिच्या जीवनाचं एक नवं ध्येय मिळालं. पुढे सुधाने एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव राणी. राणीने सुधाच्या जीवनातील एकटेपणा दूर केला. विनोदच्या प्रेमाच्या सिदोरीसोबत तिने पूर्ण आयुष्य काढलं. पण रडत कुडत न राहता प्रेमाचा हात ठेवा सेवाभावी संस्थेतील लोकांना, त्याचबरोबर एक अनाथ जीवाला देऊन त्यांच्याही जीवनाचं सोनं केलं. स्वतःला प्रेमवीर समजणाऱ्या आजकालच्या तरुण तरुणींना जे फक्त तू नाही तो और सही किंवा तू माझी नाही तर कोणाची नाही असं खुनशी प्रेम करणाऱ्यांना सुधासारखं निस्वार्थ प्रेम एक नवीन धडा नक्कीच देईल. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारमय रात्र संपूर्ण सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवीन सकाळ, नवीन ध्येयाचा सुगंध घेऊन. आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.